SYBA मराठी माध्यम. आपण GST शिकतो आहोत आणि ऑलरेडी शिकतो. कोणत्या हेडिंग खाली शिकतो? वर्टिकल 3 ओपन इलेक्टिव्ह. बरं, उद्देश काय आहे की आपण आपले विषय शिकता शिकता इतरांचे विषय पण शिकलो तर थोडीशी जाणकारी आपल्याला मिळू शकेल. आणि आपण जो विषय निवडलेला आहे तो कोणता आहे? GST. त्यात पण काय? कंपोजिशन स्कीम. बरोबर, रचना काहीतरी आपण वाचलंय. बरोबर, कंपोजिशन स्कीम काय? रचना योजना. बट नाही, आपण कंपोजिशन स्कीम हाच शब्द वापरायचा आहे. राईट. याचं क्रेडिट किती आहे? 2 क्रेडिट आहे. ओके, 1 क्रेडिट 15 आर थिअरी फॉर थिअरी सेमिस्टर. आर्स एलोकेटेड 30 आणि एकूण मार्क्स किती आहेत तुम्हाला? 50. ठीक आहे. आपण आपल्या कॉलेजमध्ये काय घेतो आहोत? GST कंपोजिशन स्कीम. याच्यामुळे होणार काय आहे की आपल्याला एक सतर्कता येईल, एक जाणीव राहील, एक विचार करण्याची क्षमता राहील की बाबा मला GST बद्दल माहिती आहे. त्यात पण काय? कंपोजिशन स्कीम. ओके. तर पुढे जसं सिलेबस आपण शिकूया तसं मी तुम्हाला सविस्तर माहिती त्याची देत जाईन. कंपोजिशन स्कीम म्हणजे काय? त्याचा उद्देश काय? मिनिंग आणि ऑब्जेक्टिव्ह. ओके. कोण कोण त्या अंतर्गत स्वतःला नोंदणीकृत करू शकतं, रजिस्टर करू शकतं महाराष्ट्रात, तर त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे. बेनिफिट अँड लिमिटेशन्स म्हणजेच त्याचे फायदे आणि तोटे किंवा मर्यादा काय आहेत ते. कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी आपण मोजायला शिकणार आहोत की कसा GST मोजायचा आहे कंपोजिशन स्कीमच्या अंतर्गत. कळलं? प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आणि केस स्टडी. आता हे मी तुम्हावर सोडणार आहे की तुम्ही लोकांनी थोडीशी नजर मारायची आहे दुकानांवर वगैरे, कोणत्या कोणत्या बिझनेसमध्ये कंपोजिशन स्कीम आहे थोडंसं गुगल करा किंवा हॉटेलमध्ये जा, तिकडे कुठे लिहिलेलं आहे जे आपण शिकतोय प्रॅक्टिकली. बरं, आपण शिकलेलो आहोत बऱ्यापैकी, आपले 3 धडे झालेले आहेत 5 पैकी, पण एक सपोर्ट असायला हवा म्हणून मी हे व्हिडिओ तुम्हाला परत बनवून देत आहे. कारण अनेक लोक कॉलेजला येत नाहीत, मे बी काही झोपा काढत असतील, काही कामावर जात असतील, काहींच्या दुसऱ्या काही अडचणी असतील. ठीक आहे, अडचणी काही असेल पण अडचणींवर मात करण्यासाठी हा माझा एक प्रयत्न आहे की तुम्हाला व्हिडिओ देऊ. इंग्लिश माध्यममध्ये पण देतोय, तसंच म्हटलं मराठी माध्यमावर अन्याय होऊ नये म्हणून मराठीत देतोय. ओके. फक्त पहिली ही कॉपी तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळणार आहे, बाकी मराठीत जे आपण वर्गात शिकतो ते इथे मिळणार आहे. ओके. तर GST रिटर्न्स म्हणजेच ऍक्च्युली जेव्हा तुम्ही सरकारच्या पोर्टलवर जाऊन GST फाईल करतायत कंपोजिशन स्कीम अंतर्गत, तर काय काय गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत? नीड, इम्पॉर्टन्स अँड प्रोव्हिजन. गरज, महत्व आणि कोणत्या कोणत्या सरकारने तरतुदी केलेल्या आहेत त्या. या अंतर्गत आपण वेगवेगळे फॉर्म भरणार आहोत जे आपण डिस्कस करतोय. तर GSTR 1, GSTR 3B, GSTR 9. बघा, हे तुम्ही समजू शकता की हे सगळे फॉर्म बोर्डवर बनवणं शक्य नाही आहे, कारण सरकारी फॉर्म्स हे काय तेवढे साधे सोपे नसतात. त्याचं स्ट्रक्चर, म्हणून मी हे ठरवलं की आपण याचे व्हिडिओज इकडे डिस्कस करू. थोडीशी आपण टेक्नॉलॉजीची मदत घेऊ आणि त्याचे फॉर्मॅट्स मी तुम्हाला शेअर करीनच लवकरच. ओके, जे आपण पेपरांवर समजूया आणि इथून प्रॅक्टिकली अगदी जवळून त्याचा क्लोजअप घेऊया. डन. अंडरस्टँडिंग द फॉर्मॅट अँड ॲप्लिकेबिलिटी ऑफ ईच रिटर्न्स अँड प्रॅक्टिकल गायडन्स ऑन प्रिपेअरिंग अँड फायलिंग रिटर्न्स. फॉर्मॅट काय आहे ते समजणं, त्याला कसं वापरायचं आहे ते जाणून घेणं, कुठे वापरतात ते जाणून घेणं आणि त्या हिशोबाने रिटर्न्स फाईल करताना कसा केला जातो ती प्रक्रिया आपण इकडे समजणार आहोत. ई वे बिल म्हणजे काय? इनव्हॉइस म्हणजे काय? डेबिट नोट आणि क्रेडिट नोट म्हणजे काय? त्याचे गुणधर्म, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत, म्हणजे काय म्हणावं आपण, कोणत्या कोणत्या परिस्थिती आहेत ज्यात आपण हे करायचं आहे. बरोबर. बघा, मराठी प्रॉपरली जर समजायचं असेल पूर्णपणे तर किती कठीण पडतं आजकाल ना. ऑफलाईन युटिलिटी ऑफ GST रिटर्न्स अँड केस स्टडीज. ओके. GST ऑनलाईनच होतोय बेसिकली, पण ऑफलाईन जर करायला गेलो तर त्याच्यात काय फायदे होऊ शकतील किंवा काय तोटे होऊ शकतील. ओके. आणि केस स्टडीज मगाशी सांगितल्याप्रमाणे हे तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे जाणून घेण्याचा की आपल्या जवळपासचे किती बिझनेस आहेत जे कंपोजिशन स्कीम अंतर्गत स्वतःला रजिस्टर करून आहेत. ओके. आता ह्याचं बुक्स मिळणं तुम्हाला मराठी माध्यममध्ये थोडंसं कठीण पडणार आहे, म्हणून जी PDF मी शेअर करतोय त्याच्यावरच तुम्ही बघत जा, काही हरकत नाही. राहिला प्रश्न याचं मूल्यांकन, तर मूल्यांकन तुमचं 40% आणि 60% इंटरनल अंतर्गत आणि एक्सटर्नल म्हणजे बाह्यकृत तसे होणार आहेत. बरोबर. तर 20 मार्काची तुमची इंटरनल टेस्ट असणार आहे. बरोबर. मी घेणार आहे टेस्टच्या स्वरूपात. काही कॉलेजेसमध्ये 10 मार्काची टेस्ट असणार आहे आणि 10 मार्काची असाइनमेंट होऊ शकते.
काही कॉलेजेस सांगतील की 10 मार्काची टेस्ट द्या आणि 10 मार्काचे तुम्ही सेमिनार, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप अटेंड करा, बरोबर, कार्यशाळा वगैरे अटेंड करा. ओके, डिपेंड्स. पण आपण 20 मार्काची टेस्ट आटपणार आहोत. राहिला प्रश्न 30 मार्काचा, तर तुमचे 3 प्रश्न असणार आहेत 15-15 मार्काचे. त्यातनं तुम्ही कोणतेही किती लिहिणार आहात? 2, कारण आपला 30 मार्काचाच पेपर असणार आहे. डन. तर ह्या अशा प्रकारे तुमचं सीई आपलं ओपन इलेक्टिव्हचं सिलेबस, पेपर पॅटर्न आणि हे सगळं मी तुम्हाला इथे देत आहे. कळलं? होप की सगळ्यांना कळलं असेल. एवढी एकच विनंती आहे की सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघावेत, त्या हिशोबाने स्वतःला तयार करावं, अभ्यास करावा आणि परीक्षा द्यावी. डन. थँक्यू.